नमस्कार मित्रांनो, मी अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मोदी जॅकेटची कटिंग बघणार आहोत. त्याचे मापे अशा पद्धतीने आहेत. उंची आहे 26, छाती आहे 27, पोट आहे 35, हिप आहे 37 आणि गळा आहे 15. तर चला आता आपण कटिंग सुरू करूया. हे बघा, या कपड्यावर आपण मोदी जॅकेटची कटिंग करणार आहोत. या किनारीवर नाव दिसतंय, हे सव्वाचा कपडा आहे आणि आतला उलटा कपडा आहे. आता आपण काय करणार आहोत, उलटा कपडा वरच्या दिशेने घेणार आहोत आणि त्याच्यावर मार्किंग करणार आहोत. आपण सगळ्या कपड्यांची कटिंग ही उलट्या बाजूनेच करत असतो, ना की सव्वाच्या बाजूने. हे बघा, असं पलटी करून घेतलेलं आहे मी. सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने पट्टी ठेवून कपडा सरळ करून घ्यायचा आहे, म्हणजे वरच्या बाजूला एक लाईन खेचून घ्यायची अशी. आता ही सरळ रेषा मारली आहे आपण आणि कपडा पण सरळ झालेला आहे. त्यानंतर या रेषेपाशी असा टेप ठेवायचा आणि खालच्या दिशेने ओढायचा आहे. इथं आपल्याला उंचीचं माप लावायचं आहे. उंची आपली आहे 26. उंची 26 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे. त्यानंतर खड्ड्याचं माप लावायचं आर्म होलचं. ते आपल्याला लावायचे 9.5 इंचावर 37 छातीसाठी 9.5. तिथून खालच्या दिशेने 7 इंच ऍड करून 17.5 इंचावर एक मार्क करायचे. आता हे सेम मार्क पुढच्या दिशेने लावायचे, जेणेकरून आपल्याला सरळ रेषा ओढता येईल. 9.5, 17.5 आणि 27. पट्टीने अशी रेष मारून आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. इथून किनारीपासून अर्धा इंच अंतर सोडून एक मार्किंग करायची. इथे एक मार्किंग करायची, इथे एक मार्किंग करायची. पट्टीच्या सहाय्याने इथे एक रेष मारून द्यायची. कटिंग करताना आपण किनारी कट करणार आहोत, त्याच्यामुळे आपण हे अर्धा इंच पुढच्या दिशेने घेऊन मार्किंग केलेले आहे. आता या रेषेच्या पुढच्या दिशेने सगळे मार्किंग करायचे आपल्याला. इथून पुढच्या दिशेने छातीचा चौथा हिस्साचा मार्क लावायचा आपल्याला. छाती 37 आहे, तर 37चा चौथा हिस्सा 9.25. इथे मी 9.25 इंचावर या रेषेपासून पुढच्या दिशेने मार्क करतो 9.25. आतल्या दिशेने 1.5 इंचावर एक मार्क करायचे. आता हे 1.5 इंच आणि इथपर्यंत अंतर मोजायचं. ते जेवढं येते तेवढंच आपल्याला वरच्या दिशेने मार्क करायचं. पट्टीच्या साह्याने हे 1.5 इंच मार्क आणि वरचं मार्क जोडून घ्यायचे. इथून पुढच्या दिशेने लुजिंग टाकायचे. आपण 2.25 इंच लुजिंग ठेवत आहोत. मीडियम फिटिंगसाठी 2.25 इंच ठेवायचे, टाईट फिटिंगसाठी 2 इंच ठेवायचे आणि लूज फिटिंगसाठी 2.5 इंच ठेवायचे. तर आपण इथं 2.25 ठेवलेले आहे. आता पोटाचा चौथा हिस्सा करायचा आहे. पोट आहे आपलं 35, त्याचा चौथा हिस्सा होता तो 9.25. 9.25 वर एक मार्क. इथून पुढे 2.25 इंच लुजिंगसाठी ठेवायचे. आता तसंच हिपचं पण करायचंय. हिप आहे आपली 37, 9.25 चौथा हिस्सा आणि लुजिंगसाठी 2.25 इंच. पट्टीच्या सहाय्याने असं आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे. मी शेप देऊन घेतो, तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची आहे. आणि त्या मार्जिनला आपण पट्टीच्या सहाय्याने शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला 1.25 इंचावर एक
मार्क करायचा आहे. तिथून खालच्या दिशेने 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. इथून वरच्या दिशेने 9 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि तिथं आपल्याला पॉकेट बसवायचं आहे. समोरून 2.5 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि या मार्कपासून अलीकडच्या दिशेने 4.25 इंचावर पॉकेटचा रुंदी ठेवायची आहे. गळ्याचं माप लावूया. गळा 15 आहे, त्याचा 5वा हिस्सा करायचा आहे 3 इंच आणि त्याच्यामध्ये 1.25 इंच ॲड करून पुढच्या दिशेने एक मार्क करायचा आहे 4.25 इंचावर. लांबीसाठी गळ्याच्या 3.25 इंचावर करायचं आहे. सदोती छातीसाठी इथं पण एक 3.25 इंच याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आणि 3.25 इंच मार्क पासून वरच्या दिशेने 1.25 इंचावर एक मार्क करायचा आहे. वरच्या दिशेने 2.5 इंच राहील. अशा पद्धतीने क्रॉस लाईन खेचून घ्यायची आपल्याला आणि इथे गळ्याचा शेप द्यायचा आहे. आता आपण शोल्डरचं माप लावणार आहोत. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, शोल्डर डाऊन करायचे 2 इंच. इथं 2 इंचाचा एक मार्क लावूया. इथं एक 2 इंच आणि इथं 2 इंच. आता या रेषेवर आपण शोल्डरचं मार्क करू. शोल्डर आपले 16 आहे. इथून पुढे करायचे 16चा हाफ करायचे 8 इंच आणि अर्धा इंच ॲड करायचे. 16चा हाफ 8 इंच, अर्धा इंच ॲड केलं 8.5. 8.5 वर एक मार्क आणि त्याच्यामध्ये गळ्यामध्ये जे आपण 1.25 इंच ॲड केलं ना तेच इथं पण ॲड करायचं 1.25 इंच. आता बघा, आता काय करायचं आहे, हे जे इथून 1.25 इंच लावलं होतं तिथून आतल्या बाजूने 1.25 इंच अजून एक मार्क करायचा आहे. हे आणि हे आपल्याला पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचं आहे. अशी उलटी पट्टी ठेवून आपण जोडून घेऊया. इथे पण असं आपण जोडून घेऊया. आता हा जो क्रॉस झालाय तिथून 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. अशी पट्टी ठेवून ना खालच्या दिशेने पण एक इथं मार्क करून घेऊया 1.5 इंच. म्हणजे हे 1.5 इंच आणि हे 1.5 इंच असं एक 2 मार्क होतील. आता हे 1.5 इंचाचं जे मार्क केलंय तिथून आपल्याला वेस्ट पॉकेटसाठी मार्क करायचे. वेस्ट पॉकेटसाठी मी केलंय 4.25 इंच. इथून अर्धा इंचावर एक मार्क करायचा आणि त्या अर्धा इंचापासून पुढे 1 इंचावर एक मार्क करायचं. ही वेस्ट पॉकेटची रुंदी झाली. तसंच इथं 1 इंचावर मार्क करायचा आणि ही जी पहिली अर्धा इंचाची होती मार्किंग ते आणि खालची जोडून घ्यायची आणि वरच्या 2 मार्किंग असं जोडून घ्यायच्या. म्हणजे असं क्रॉसमध्ये हे पॉकेट बनणार आहे आपलं. इथून एक अर्धा इंचावर असा एक मार्क करायचा आहे आणि सेप पट्टीने असा आतल्या बाजूने एक रेष ओढून घ्यायची आहे. इथून हे 1.25 इंचावर आपल्याला एक पिकचं मार्क करायचं आहे 1.25 इंच अशा पद्धतीने आणि अर्धा इंच खाली एक अंदाजे घेऊन असा बॉक्स बनवायचा आहे छोटासा. तिथून खालच्या दिशेने 1.5 इंचावर बटनचा मार्क करायचा आहे. आता इथून 7.5 इंचावर आपल्याला एक खालच्या बटनचा मार्क करायचे आणि हे 1.5 इंच आणि 7.5 इंच
ह्याला हाफ करायचंय. हे झाले 3 बटनची मार्किंग. आणि या गॅपला पण हाफ करायचंय. हे झालं 4थं बटन. 7चा हाफ होते 3.5. आणि इथं पण याला हाफ करायचंय. म्हणजे आपले असे 5 बटन बसलेले आहेत. आपण 5 बटनची मार्किंग केलेली आहे. इथं 3 इंचावर एक आपल्याला मार्क करायचा आहे चॅकसाठी. साईड चॅक आहे इथं. इथं असा क्रॉसवर फ्रेंच कर्व ठेवून आपण शेप देऊन घेणार आहोत. इथून असं थोडस आतल्या बाजूने ठेवलेलं आहे आपण. असा कर्व देऊन. आता आपण हे सगळं कट करून घेऊया. हे सगळं आपलं कट झालेलं आहे. याला मी फोल्ड करतो. आणि आता जो राहिलेला पुढचा कपडा आहे तो असा ओढायचा आहे. समोरची जी बंद बाजू आहे ना कपड्याची ती आपल्या दिशेने करूया अशी. आणि आता याच्यावर आपल्याला बॅक कट करायचंय. तर आपण कट केलेले जे फ्रंट होते ते उचलून याच्यावर ठेवतो मी असे. आता आपल्याला काय करायचंय, याच्यावरचे जे मार्क केलेले आहेत आपण ते आपल्याला कॉपी करून घ्यायचे. तर ते कसे करायचे ते चला आता बघूया. हा आर्म होलचा माप कॉपी केला. पोटाचा माप कॉपी केला. हा 1.5 इंच असलेला एक कॉपी केला. इथं बघा, इथं पण एक 1.5 इंच वरच्या दिशेने मार्क करायचं आपल्याला. बघा इथं आपला आर्म होल 9.25 होता. सेम इथं मार्क करायचा 9.25. आणि इथे हे 9.25 ऑलरेडी आहेच. हे मार्क मी सगळे कॉपी करून घेतले. आता याच्यावर सगळे मार्क मी पट्टी सहाय्याने जोडून घेतो. तोपर्यंत मी काय करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आधी लाईक करा, शेअर करा. आणि जर तुमचे काही या संदर्भात काही प्रश्न असतील तर मला ते कमेंटमध्ये विचारा. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. या सगळ्या मार्किंग जोडल्यानंतर इथं खालच्या दिशेने 1.5 इंचवर मार्क करायचे आपल्याला. पट्टीच्या सहाय्याने असं जोडून घ्यायचं आहे. छाती 37 होती, त्याचा चौथा हिस्सा 9.25. 9.25 वर इथे एक मार्क करायचा आहे. पोटाचा चौथा हिस्सा 8.25. 8.25 वर एक मार्क करायचा आहे. आणि हिप होती आपली 37, त्याचा चौथा हिस्सा 9.25 वर एक मार्क करायचे. फ्रंटला 1 इंच मार्जिन सोडली होती, इथं पण 1 इंच मार्जिन सोडायची आहे. इथं आता आपण गळ्याचं माप लावू. गळा 15 आहे, त्याचा चौथा हिस्सा करायचा, 5वा हिस्सा करायचा, सॉरी 3 इंच. आणि इथं बघा अशा पद्धतीने 1 इंच वरच्या दिशेने टेप ठेवून एक मार्क करायचा आहे. आणि खाली 1/2 इंच किंवा 2 सूत ठेवून एक मार्क करायचा आहे. तीन इंच आहे. इथून असा शेप द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप लावायचं आहे. शोल्डर ते 16चा हाफ करायचा आहे आणि अर्धा इंच मार्क करून 8.5 इंचावर मार्क करायचं. इथं आपण 1 इंच असा टेप ठेवला होता. असं इथे 1 इंच वरच्या दिशेने ठेवून खालच्या दिशेने 2 इंचावर मार्किंग करायची.
की झाली बॅक फ्रंटची शोल्डर डाऊन. आता हा फ्रंट वर ठेवायचा आहे आणि जो क्रॉस बनलेला आहे शोल्डर डाऊनचा तिथं आणि इथं मॅच करा. बघा ॲक्युरेट मॅच झालेला आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट. आणि असाच जुळला पाहिजे. तिथं 1.25 इंच आतमध्ये घ्यायचंय. अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. मार्किंग झालेले आहे. आता आपण याला कट करून घेऊ. बॅक फ्रंट कट झालेला आहे आणि हा आपला टॉप आणि हा टॉप दोन्ही फ्रंट कट झालेले आहे. जर तुम्हाला आवडला असेल, समजलं असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.